नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि आता त्यामध्ये अर्जुन हा आता प्रियाच्या तोंडातून मेसेज केल्याचे सत्य पुराव्यासकट कसे सिद्ध करतो. भर कोर्टात अर्जुनने असे कोणते पुरावे आणलेले असतात की जेणेकरून प्रियाला तिच्या तोंडाने मेसेज हा विलासच्या मोबाईलवरून आपणच केल्याचे सिद्ध करावे लागते. दामिनीचे डोके बंद पडत जेव्हा आता प्रियाने तिच्या तोंडातून भर कोर्टात मेसेजची कबुली दिलेली असते, त्याच वेळेस आता भयानक सत्याने रविराज हा पुढे येत भर कोर्टात आता प्रियाचं कसं थोबाड फोडतो. विटनेस बॉक्समध्ये प्रियाच्या सणासण कानाखाली मारून तेव्हा आता विलासच्या मोबाईलवरून प्रियाने मेसेज केला आणि प्रिया ही विलासच्या खुनातील साक्षीदार नसून विलासच्या खुनात सहभागी असल्याचे सत्य समोर येते. त्याच वेळेस एका झटक्यात आता जज प्रियाला अटक करण्याचे कसे आदेश देतात आणि एका सेकंदात केस पलटून अर्जुनच्या बाजूने आता केस झुकून आता दामिनी ही पुढे कोणता भयानक निर्णय घेते, सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे की अर्जुन हा मधुभाऊ आणि सायलीला घेऊन आश्रमात गेलेला असतो आणि त्या ठिकाणी पुन्हा इन्स्पेक्टरच्या मदतीने अर्जुनने पुन्हा रिक्रिएशन केलेले असते आणि त्या रिक्रिएशनमध्ये अर्जुनला सगळ्यात मोठा एक पुरावा मिळालेला असतो आणि तो म्हणजे प्रियाच्या स्टेटमेंटनुसार आणि साक्षीनुसार कपाटाच्या ज्या टेबलच्या पाठीमागे प्रिया लपली होती त्याच्या समोर अगदी मधुभाऊ उभा होते आणि मधुभाऊच्या समोर विलास. आणि विलासने ज्या वेळेस आता मधुभाऊवरती पिस्तूल रोखून धरली होती त्याच वेळेस आता प्रिया ज्या अँगलने त्यांच्याकडे बघत होते तेथून नक्की गोळी कुणी कुणावरती चालवली हे दिसू शकत नसल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आता रिक्रिएशनमध्ये अर्जुनला मिळालेला असतो. अर्जुनकडे आता दुसरा एक महत्त्वाचा पुरावा असतो आणि तो म्हणजे प्रिया आणि साक्षी यांची खुनाच्या अगोदरपासून मैत्री होती आणि ज्या कॅफेमध्ये दोघी भेटत होत्या त्या कॅफेमध्ये सगळे रेकॉर्ड्स आता अर्जुनकडे असते. हा असतो अर्जुनकडे दुसरा पुरावा. आणि त्यानंतर मात्र अर्जुनच्या असं लक्षात आलेलं असतं की ज्या वेळेस विलासचा खून झाला, विलासचा खून हा पोलीस स्टेटमेंट आणि रिपोर्टनुसार 8:30 वाजता झाला आणि त्यानंतर मात्र विलासच्या मोबाईलमधून 9 वाजता मेसेज पाठवण्यात आला आणि 10:30 वाजता पोलीस आश्रमात गेले. म्हणजे विलास मेल्यानंतर विलासच्या मोबाईलवरून मेसेज पाठवल्याचे सत्य रिपोर्ट सगट आणि पुराव्यासगट आता अर्जुनच्या हाताला लागलेलं असतं. आणि तेव्हा तो विलासच्या मोबाईलवरून मेसेज कोणत्या व्यक्तीने पाठवला हे जर आपण सिद्ध केले त्या क्षणी आपण मधुभाऊची सुटका करून केस ही आपल्या बाजूने वळालेली असेल असे आता अर्जुनच्या लगेच लक्षात आलेलं असतं. आणि आता फक्त विलासच्या मोबाईलवरून मेसेज कुणी केला हे अर्जुनला सिद्ध करायचं असतं आणि त्यासाठी आता अर्जुन ते सिद्ध करण्यासाठी त्या पाठीमागे लागलेला असतो. इकडे आता दामिनीसुद्धा पुरावे शोधण्याच्या पाठीमागे लागलेली असते आणि त्यासाठी आता दामिनीने भर कोर्टात साक्षीची भेट घेतलेली असते आणि त्या भेटीमध्ये साक्षीला दामिनीने सगळं काही खरं सांगण्यासाठी सांगितलेलं असतं. सुरुवातीला साक्षी ही दामिनीसोबत खरं बोलण्यासाठी कचरते, पण त्याच वेळेस आता महिपतने खरं सांगण्यासाठी बोलताच आता इकडे हळूहळू साक्षी खरं बोलायला लागलेली असते. पण पुन्हा दामिनी म्हणते की खून करायला आणि हे सगळं करायला लाज वाटली नाही तेव्हा वकिलासमोर बोलायला काय लाज वाटते तुला, बोल खरं असे म्हणत साक्षीच्या तोंडातून सगळं काही विलासच्या खुनाचं सत्य आता दामिनीने वधवून घेतलेलं असतं. आणि त्यानंतर आता दामिनी वळालेली असते ती प्रियाकडे. काहीही करून आता या केसमधील एकमेव असलेली आय विटनेस म्हणजे प्रिया किल्लेदार आणि काही जरी झालं तरी हिला आपल्याला साक्षीसाठी बोलवायला हवं, चौकशीसाठी आपण प्रियाला लिगली नोटीस पाठवू असे आता दामिनीने ठरवून दामिनीने प्रियाला नोटीस पाठवलेली असते. पण त्याच वेळेस आता इकडे रविराजने प्रियाची मनस्थिती ठीक नसल्यामुळे ती नोटीस आता तिला कडक उत्तर देऊन प्रिया भेटायला येऊ शकत नाही असे सांगितलेलं असतं. आणि इकडे आता दामिनीने महिपतला सांगितलेलं असतं की प्रियाने
तिची मनस्थिती ठीक नसल्यामुळे ती भेटायला चौकशीसाठी येऊ शकत नाही असं सांगते. महिपतला राग येतो. महिपत आता प्रियाला म्हणतो की चिचुंद्रे, जिथे कुठे असेल तिथे दामिनीकडे जा आणि चौकशीसाठी तिथे 24 तासाच्या आत हजर राहा, नाही तर तुझी आहे ती कातडी सोलून त्याचं गठुडं बांधून तुझ्याकडे देईल. तेव्हा आता प्रियाला भीती वाटलेली असते आणि रविराजला तयार करून प्रिया आता रविराजसोबत दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये आलेली असते. पण आता रविराज आणि दामिनीची ओळख असल्यामुळे रविराज प्रियाची मनस्थिती ठीक नसल्यामुळे जे काही त्यांना विचारायचे ना ते थोडक्यात विचारा आणि प्रियाची यातून लवकर सुटका करा असे रविराजने म्हटलेले असते. आणि लगेच दामिनी म्हणते की अगदी थोडा वेळ मी फक्त विचारपूस करणार आहे. पहिलाच प्रश्न दामिनी आता प्रियाला विचारते की प्रिया किल्लेदार, विलासच्या खुनामध्ये ज्या वेळेस तुम्ही आश्रमात गेला त्यानंतर तुम्ही काय काय बघितलं हे सगळं मला सविस्तर सांगा. प्रिया आता रविराजकडे बघते आणि पोपटासारखे भडाभड प्रिया आता खोटं बोलायला सुरुवात करते. प्रियाने सांगितलेलं असतं की ज्या वेळेस माझं पोट दुखत होतं त्यावेळेस मी आश्रमात आले तर त्यावेळेस मधुभाऊ आणि विलास समोरासमोर उभे होते आणि मधुभाऊने आता विलासवरती पिस्तूल रोखली होती. आणि ते सगळं सांगत असताना एवढ्या फास्टमध्ये प्रिया खोटं बोलते हे दामिनीने तिच्या चाणाक्ष नजरेने हेरलेलं असतं. ताबडतोब आता प्रियाचे बोलणे बंद करत दामिनी म्हणते बस, आणि मला सगळं कळालं असे म्हणत रविराजसोबत प्रियाला आता दामिनीने ताबडतोब पाठवलेलं असतं. पण त्यावेळेस रविराजला आता संशय आलेला असतो, कारण दामिनीने प्रियाची अर्धवट चौकशी कशी केली. तर आता दामिनी म्हणते की मी बाकीचं आता रिपोर्ट्समधून बघून घेईल. आणि त्याच वेळेस दामिनीने आता इकडे महिपतला कॉल करून तुमची प्यादी सरळ पोपटासारखी खोटं बोलत असल्याचे सांगितलेले असते. पण रविराजने त्याच वेळेस दरवाजातून ते ऐकलेलं असतं आणि रविराजचा संशय वाढीला लागलेला असतो. आणि इकडे आता त्याच वेळेस अर्जुनने प्रियाला सायकोलॉजिस्टच्या समोर चौकशीसाठी लिगली नोटीस पाठवलेली असते आणि त्यासाठी कोर्टाकडून परवानगीसुद्धा मिळालेली असते. आणि ते ऐकताच मात्र आता प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. आता हा अर्जुन सायकोलॉजिस्ट समोर आपल्याकडून काय बदलून घेणार अशी भीती प्रियाला वाटलेली असते. पण रविराज म्हणतो की प्रिया, तुला तेच सांगायचे जे विलासच्या खुनामध्ये तू कोर्टामध्ये सांगितलंय ते, बाकी काहीच नाही आहे, फक्त ते सायकोलॉजिस्टच्या समोर सांगायचं आहे. तर प्रिया मात्र जाम घाबरलेली असते. इकडे आता त्याच वेळेस तिसरी भयानक घटना घडते आणि ती म्हणजे दामिनीने पुन्हा महिपतला कॉल करून प्रियाला एकटीला चौकशीसाठी बोलावलेलं असतं. कारण तिच्या बापासमोर पोपटासारखे प्रिया ही खोटं बोलत होती आणि प्रियाच्या तोंडातून मला सत्य ऐकायचं आहे. ते ऐकताच आता महिपतने पुन्हा प्रियाला फोन करून धमकी दिलेली असते आणि प्रियाला आता दामिनीच्या ऑफिसमध्ये आहे त्या स्थितीमध्ये यायला सांगितलेलं असतं. आणि इकडे महिपत तोपर्यंत दामिनीच्या ऑफिसमध्ये आलेला देखील असतो आणि पटकन आता प्रिया ही घाबरतच तिथे येते. आणि प्रिया आल्यानंतर मात्र आता दामिनी प्रियाला म्हणते की त्या दिवशी तुझ्या बापासमोर तू एवढं काही खोटं बोलत होती ना, मला वाटतंय की तू 3-4 खून करून आलेली असावी बहुधा. तर आता प्रिया म्हणते की असं काय बोलताय, अहो अण्णा सरांच्या पुढे कोणी जाणार आहेत का. आणि प्रियाकडे बघत आता दामिनी म्हणते की असं, मग आता जे काही घडलं ना, जेव्हा तू आश्रमात येऊन श्वास घेतला तेव्हापासून सगळं काही मला खरं काय झालं ते सांग. कारण ऑलरेडी साक्षीने ना मला सगळं काही सांगितलेलं आहे. आणि आता प्रियाला धीर येतो आणि प्रिया सगळं सत्य सांगू लागते. त्याच वेळेस मात्र इकडे तिसरी घटना घडलेली असते आणि अश्विनने प्रिया नेमकं अजून का आली नाही म्हणून प्रियाच्या मोबाईलवर कॉल केलेला असतो. पण इकडे महिपतने फोन उचलण्यासाठी प्रियाला बंदी घातलेली असते आणि मारण्याची धमकी दिलेली असते. तेव्हा आता 2 मिस कॉल येऊन देखील आता प्रियाने अश्विनचा फोन उचललेला नसतो आणि प्रिया आता घडलेली सगळी हकीकत दामिनीला सांगते. आपण कशा आश्रमात गेलो, विलास कसा अण्णाचा माणूस होता हे आपल्याला समजलं. साक्षी आणि विलास आश्रमाचे पेपर्स बघत असताना त्यावेळेस सगळं काही आम्ही बघितलं, पण पेपर्स आम्हाला सापडले नाहीत. आणि मग मधुभाऊ तिथे आले आणि त्यानंतर आता
झालेल्या मधुभाऊंनी विलास आणि साक्षीला बघितल्यानंतर झालेल्या त्या झटापटीत साक्षीच्या हातून मधुभाऊला गोळी लागण्याऐवजी विलासला कशी गोळी लागली हे सगळं आता दामिनीसमोर प्रियाने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा विलास खून होऊन खाली पडला त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आम्ही आता शर्थीचे प्रयत्न केले. मधुभाऊ पोलिसांना फोन करत होते त्यावेळेस मी तो फ्लॉवर पॉट मधुभाऊच्या डोक्यात मारला आणि मधुभाऊ बेशुद्ध झाले. ही सगळी हकीकत दामिनीला प्रिया सांगते. दामिनी म्हणते की फ्लॉवर पॉटसुद्धा मधुभाऊला तूच मारला. याचा अर्थ प्रिया मी तुला काय सांगितलं की 2-3 तू खून केले असावेत, म्हणजे अर्धा खून तर तूच केला मधुभाऊचा. आणि मधुभाऊच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारला खरा तू. त्यावेळेस मधुभाऊ मेले असते तर तो खूनच झाला असता ना, पण सुदैवाने ते वाचले. प्रियाला आता धडकी भरलेली असते. दामिनी म्हणते की त्यानंतर पुढे काय घडले सांग. आणि त्यानंतर मग आम्ही सगळं पुरावं नष्ट करण्यासाठी आता बाकीच्या सगळ्या वस्तू पुन्हा जशा होत्या तशा ठेवल्या आणि मधुभाऊ विलासमध्ये झटापट झाल्याची तिथे परिस्थिती तयार केली. आणि त्यानंतर अर्ध्या तासाने मग मी विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज पाठवला की मधुभाऊपासून मला धोका आहे म्हणून. आणि मग मेसेज पाठवल्यानंतर पोलीस हे 1.5 तासाने तिथे आले आणि मग इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. ते ऐकताच आता दामिनीने डोक्याला हात लावलेला असतो. ताडकन दामिनी उठून उभा राहते आणि म्हणते की काय अगं प्रिया, विलासचा खून झाल्यानंतर तू विलासच्या मोबाईलवरून मेसेज केलाय, कळतंय का तुला? प्रिया आता जाम घाबरलेली असते. दामिनी म्हणते की अर्जुन जर इथपर्यंत पोहोचला आणि रिपोर्टनुसार विलासचा खून झाल्यानंतर अर्ध्या तासांनी कॉल हिस्ट्रीच्या रेकॉर्डनुसार जर ते समोर आले तर मग आपलं काही खरं नाही. प्रिया आता जाम घाबरलेली असते आणि काय करावं आणि काय नाही ते कळत नसतं. हातापाया पडत आता प्रिया म्हणते की आता काय करायचं दामिनी मॅडम, कसंही करून मला यातून वाचवा. दामिनी म्हणते ठीक आहे प्रिया, मी बघून घेते, तू आता जा. आणि असे म्हणत आता दामिनीने प्रियाला तिथून जाण्यासाठी सांगितलेलं असतं. प्रिया गेल्यानंतर ताबडतोब आता दामिनी महिपतला म्हणते की आता आपल्याकडे फक्त 2च ऑप्शन आहे. जर अर्जुन या पुराव्यापर्यंत पोहोचला तर आपल्याला प्रियाला बळीचा बकरा म्हणून प्रियाला समोर आणावं लागेल. साक्षीला म्हणजे तुमच्या मुलीला जर वाचवायचं असेल आणि ही केस जर आपल्याला जिंकायची असेल तर आपल्याला प्रियाला समोर आणून बळीचा बकरा बनावाच लागेल. आणि प्रियानेच मेसेज केला आणि प्रियानेच फ्लॉवर पॉट मारला हे सत्य एखाद्या वेळेस आपल्याला कोर्टात सांगावं लागेल आणि साक्षीला वाचवावं लागेल. साक्षीला जर वाचवायचं असेल तर प्रियाला आपल्याला समोर काढावंच लागेल असे महिपतला सांगताच महिपत म्हणतो काही हरकत नाही, ती प्रिया मेली तरी चालेल पण माझी पोरगी वाचली पाहिजे देशमुखबाई. तर आता लगेच देशमुखबाई म्हणते की ठीक आहे, मग तुम्ही निघा, आता काय करायचं ते मी बघते. महिपतसुद्धा आता तिथून निघून जातो. इकडे आता अर्जुनने सायकॉलॉजिस्टच्या समोर प्रियाला बोलावलेलं असतं आणि नाविलाजाने प्रियाला आता यावं लागलेलं असतं. तेव्हा सायकॉलॉजिस्ट आता प्रियाची सगळी टेस्ट घेतात आणि प्रियाची मनस्थिती एकदम ठीक असल्याचे सांगताच आता अर्जुन पुन्हा प्रियाला विलासच्या खुनामध्ये काय काय घडलं ते सांगायला लागतो. त्याच वेळेस आता प्रियाने घडलेली कोर्टामध्ये जी साक्षी दिली होती ते सगळं जसेच्या तसं सांगितलेलं असतं. आणि त्यामध्ये प्रिया म्हटलेली असते की विलासने आता मधुभाऊची झटापट चालू असताना ज्यावेळेस मधुभाऊ बोलत होते त्यावेळेस विलासने त्यांच्या मोबाईलवरून एक कुणाला तरी मेसेज पाठवला होता आणि ते आता अर्जुन लगेच नोट डाऊन करतो आणि पोलिसांना मेसेज पाठवतोय का असे मधुभाऊ विलासला दम देतात. विलास म्हणतो की मी मधुभाऊ आता पोलिसांनाच सांगतो, तुम्ही मला धमकी देताय. आणि असे म्हणत विलासने मेसेज पाठवला होता हे प्रिया सांगते. त्याच वेळेस अर्जुन ते सगळे स्टेटमेंट आता सायकॉलॉजिस्टसमोर रेकॉर्ड करून घेतो आणि अर्जुनला त्यासंबंधी मोठा पुरावा मिळालेला असतो. आणि ताबडतोब अर्जुनने आता सुनावणी मागून घेतलेली असते. आणि आता ठरल्याप्रमाणे कोर्टामध्ये येताच आता अर्जुन प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. प्रिया ही विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर आता पुन्हा अर्जुन हा प्रियाला विलासच्या खुनामध्ये काय काय घडलं ते सगळं विचारतो आणि प्रिया ही पोपटासारखं सगळं बोलते. त्याच वेळेस आता इकडे सायकॉलॉजिस्टसमोर प्रियाने जे सांगितलं ते सगळं आता अर्जुन जजसमोर मांडतो. आणि त्याच वेळेस आता विलासने मधुभाऊसोबत झटापट चालू असताना पोलिसांना मेसेज केला होता हे सत्य जजसमोर आलेले असते. आणि त्याचबरोबर इकडे
अर्जुन हा जजला म्हणतो की माय लॉर्ड, याचा अर्थ प्रिया खोटं बोलत आहे. आणि त्यानंतर आता अर्जुन प्रियाला दुसरा प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणतो की साक्षी आणि तुझी विलासच्या खुनाच्या म्हणजे विलास आश्रमात येण्याच्या अगोदरपासून ओळख होती? तर प्रिया म्हणते अजिबात नाही. आश्रमात आल्यानंतर माझी तिच्यासोबत ओळख झाली. प्रियाचे बोलणे ऐकताच आता अर्जुन प्रिया आणि साक्षीचे कॅफेमधील ते सगळे CCTV फुटेज पुन्हा जजसमोर देतो. त्यानंतर आता अर्जुन हा प्रियाला तिसरा प्रश्न विचारतो आणि ते म्हणजे लगेच आता अर्जुन म्हणतो की प्रिया, तू किती खोटं बोलते. विलास आणि मधुभाऊ यांच्यामध्ये झटापट झाली असे तुझे म्हणणे आहे आणि त्यावेळेस विलासने त्याच्या मोबाईलवरून मेसेज केला. पण विलासचा खून झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर विलासच्या मोबाईलवरून त्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने विलासच्या मोबाईलवरून मेसेज केला, कारण तोपर्यंत विलासचा खून झाला होता. आणि खून झालेली व्यक्ती कशी मेसेज करेल? आणि खून झाल्याचा टायमिंग हा 7:30 वाजताचा आहे आणि विलासच्या मोबाईलवरून मेसेज केल्याचा टायमिंग 9 वाजताचा आहे. याचा अर्थ विलासच्या खून झाल्यानंतर त्या ठिकाणी तिसरी व्यक्ती जी होती तिने विलासच्या मोबाईलवरून आता पोलिसांना फोन केले आणि ती तिसरी व्यक्ती त्यावेळेस तूच होती प्रिया, असे आता मोठ्याने आता अर्जुन हा प्रियाला सांगतो. आणि त्याच वेळेस प्रियाला धडकी भरलेली असते. अर्जुन म्हणतो की आत्तापर्यंत तू सगळं काही खोटं सांगत आली आणि पुराव्यासकट हे असं सिद्ध होते की साक्षी आणि तुझ्यामध्ये अगोदरपासून मैत्री होती. साक्षी, महिपत, विलास आणि तू चौघेजणे आश्रमात होते. तुझ्या स्टेटमेंटनुसार आता मधुभाऊ हे बेशुद्ध पडलेले होते आणि त्या ठिकाणी विलासचा खून झाला होता. तेव्हा विलासच्या खून झाल्यानंतर साक्षी आणि तूच तिथे होती. आत्तापर्यंत तू खोटं बोलली आणि तू सांगितलं विलासने मेसेज करून आता मधुभाऊपासून मला धोका असल्याचे सांगितले, पण तोपर्यंत विलास मेलेला होता. म्हणजे त्या ठिकाणी तू सरळ खोटं बोलली आणि तो मेसेज तूच केला आहे असे आता अर्जुनने जजला आणि प्रियाला सांगितलेले असते आणि त्याचे सगळे पुरावे दिलेले असतात. आणि ते सगळे पुरावे बघता क्षणी तो मेसेज प्रियाने केल्याचे सत्य समोर आलेले असते. अर्जुन म्हणतो की आत्तापर्यंत तू खोटी साक्ष देत आली प्रिया, आणि जर तुला वाचायचं असेल तर तू आत्ताच कबुली दे. तर प्रियाला काही बोलता येत नसतं आणि तेवढ्यात आता दामिनी म्हणते की बरोबर आहे. त्यावेळेस प्रिया ही तिथे होती, साक्षी तिथे नव्हती आणि प्रिया ही खोटं बोलली. खरं तर प्रियानेच विलासच्या मोबाईलवरून मेसेज पाठवला आणि माझ्याकडे प्रियाचं आता रेकॉर्डिंगसुद्धा आहे. आणि ते ऐकताच आता इकडे मात्र दामिनीने ऐनवेळेस पलटी मारलेली असते आणि प्रियाजला बळीचा बकरा बनवून प्रियानेच विलासच्या मोबाईलवरून मेसेज केला आणि प्रियाच विलासच्या खुनात सहभागी असल्याचे समोर आणलेले असते. आणि त्या क्षणी आता जज हे प्रियाला अटक करण्याचे आदेश देतात. सगळे पुरावे प्रियाच्या विरोधात असते. प्रत्येक ठिकाणी प्रिया खोटी बोलल्यामुळे प्रियाच्या ते अंगलट येऊन दामिनीने प्रियाला बळीचा बकरा बनवलेला असतो आणि साक्षीला वाचवलेलं असतं. आणि त्या क्षणी आता अटकेचे आदेश देतात. आता लगेच आता पोलीस हे प्रियाला अटक करून जेलमध्ये टाकायला घेऊन जाऊ लागतात. आणि त्या क्षणी विटनेस बॉक्समध्ये असलेल्या प्रियाचा आता रविराजला राग येतो. आत्तापर्यंत आपल्यासमोर आपल्याबरोबर खोटं बोलत आलेली ही प्रिया कशी निघाली हे सत्य रविराज समोर येऊन रागाने रविराज आता जोराने प्रियाच्या सणकण थोबाडीत मारतात. आणि त्या क्षणी आता प्रियाने खोटी साक्ष देऊन प्रिया ही विलासच्या खुनात सहभागी असल्याचे सत्य समोर आणलेले असते. आणि आता प्रिया ही खोटं बोलल्यामुळे आता प्रियावरती कुणी विश्वास धरायला तयार नसतो आणि सगळे पुरावे प्रियाच्या विरुद्ध असतात. आणि प्रियाला अटक होताच मात्र इकडे आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता प्रिया ही खरी साक्ष देणार का? प्रियाच्या त्या साक्षीवर आता विश्वास ठेवणार का? आणि अर्जुन आता साक्षी ही खुनी असल्याचे कसे सिद्ध करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.